आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि यासाठी किती किंमत मोजावी लागली ना मला तरी चालेल. रुद्र, मी काय म्हणतो, ते राजयोग वगैरे सगळं खरं असतं? माहित नाही. पण बिट्टीच्या आयुष्यात खरंच वडिलांमुळे राजयोग असेल? माहित नाही रे. बरं तुला काय वाटतं, बिट्टीचे वडील परत येतील? माहित नाही. अरे काय माहित नाही लावलंय, काहीतरी वेगळं बोल ना. माझ्या मनात काय चाललं हे तरी माहिती का तुला? नाही माहित. रुद्र, कामात आहेस? माहित नाही. बोल ना, बोल आता बोल. अरे अरे जरा गौरीबद्दल बोलायचं होतं. गौरीजींबद्दल? काय? हो म्हणजे तिच्या घराचा पत्ता वगैरे माहितीये का तुला? नाही. काय झालं? काय झालं गौरीजींना? अरे नाही, तिला काही नाही झालं, ती बरी आहे. पण ते गुरुजी म्हणाले ना बिट्टीच्या वडिलांबद्दल, पण आपल्याला तर त्यांचा पत्ता माहिती नाही, त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. म्हणून मी विचार करत होते की तू गौरीच्या नवऱ्याचा शोध वगैरे घ्यायचा विचार करतोयस का? नाही नको ना, कशाला? काय करायची शोधायची? अरे नाही म्हणजे गौरीजी कुठे राहतात त्यांच्या नवऱ्यासोबत, मग कशाला शोधायचं आपण? अरे पण असं कसं, म्हणजे त्यांच्यात काही मतभेद असले आणि आपल्याला ते कळलं आणि आपल्याला दूर करता आले तर बरंच होईल ना. तिचा बिचारीचा संसार मार्गी लागेल. पण गौरीजींना हे हवंय का? त्यांच्याशी कोणी बोललंय का या विषयावर? गौरीजी नेमकी मला काहीतरी बोलायचं नाहीशी तेव्हाच जाते. अरे बेटी 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 अरे बेटी अरे बेटी काय झालं? अरे काय झालं? काय झालं? बेटी बेटी काय झालं? आहो चंदू शेठ, काय झालं? तू ऑफिस मधून आली? अहो चंदू शेठ, माझं ऑफिस नाहीये, शाळा आहे. आई कुठे आहे बरं ते सांग. आई? तुझी आई का? तुझी आई ना, तुझी आई. हा सांगतो. तुझी आई कुठे पाहिलं तुम्ही? अरे बॉ थांब ना जरा, मला आठवतं ना, थांब ना जरा, मला वेळ लागतो थोडा ना, तुला माहितीये. तुझी आई ना, तुझी आई, थांब विसरलं परत. हा तुझी आई आहे ना, रुद्र सर आहेत ना, त्यांच्या खोलीजवळ दिसली. अरे गौरी, अगं ये, बरं झालं आलीस. आता तुझ्याच बद्दल बोलत होतो आम्ही. म्हणजे मगाशी आपलं बोलणं झालं ना बिट्टीच्या बाबांबद्दल, तेच मी सांगत होते रुद्रला. तुला काही बोलायचंय का त्याविषयी? हो. गौरीजी, तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर राहायचं नाहीये असं सांगा प्लीज. काय झालं गौरीजी? तुम्ही इतक्या काळजीत का दिसताय? म्हणजे तुमच्या मनात काही असेल तर बोला. नंदाई, ते मला माहितीये, बिट्टीच्या नशिबात तिच्या वडिलांमुळे राजयोग आहे ते.
म्हणजे ते गुरुजी म्हणाले तसं. मला माहिती आहे तुम्हाला तिची काळजी आहे म्हणून तुम्ही तिच्या वडिलांना शोधताय. पण बिट्टी ते बिट्टी मी म्हणजे तसं खरं तर काहीच नाहीये. म्हणजे मला आणि बिट्टीला बिट्टीचे बाबा आम्हाला ते नकोय. बाबांमुळे तो येऊ असेल तर मला नको. माझे बाबा मला नकोय. आम्हाला नाही आवडत ते. अगं पण बिट्टी. नंदाई, बिट्टी, तुला खरंच तुझे बाबा नकोय? नाही, ते खूप वाईट आहेत. अगं पण आपण त्यांना समजावू ना. ते नाही ऐकणार. नका त्यांना शोधू. नंदाई, जर बिट्टीला खरंच तिचे बाबा आवडत नसतील तर आपण तो नको विषय वाढवायला. यापुढे या विषयावर कोणीच बोलणार नाही, कोणीच. पण गौरीजी, तुम्ही आधी का नाही सांगितलं तुमच्या मनात काय चाललंय ते? बिट्टी जर आज बोलली नसती तर आम्हाला कळलंच नसतं. मनातलं जरा बोलत जा. बिट्टी बघ कशी बोलते. जायचं? चल. बिट्टी तू चल बघू. अरे काय रे हे? म्हणजे बाबा नकोत म्हणजे? नंदाई,